गुड मॉर्निंग भावांनो. आज आहे आपला 1 वीक ब्लॉग चॅलेंजचा दिवस 5वा आणि तसंच आज आहे दिवाळी पाडवा. सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सो उठलो आहे, रेडी झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे, सगळी कॉफी पिलेली आहे. कामाला जायला निघूया कारण की झालेलं आहे आज थोडासा लेट आणि शॉपची चावी माझ्याकडे. सो पटापट बाईकवरती भेटूया आणि पटापट कामावरती पोचूया. भावांनो, गाडी झालेली आहे कोल्ड स्टार्ट. पटापट आपण ग्लव्ज घालूया आणि निघूया कामावरती पटापट पटापट. कारण की तुम्ही बघू शकता 9:30 तास इकडेच झालेले आहेत. आय होप सो सर आले नसतील, नाहीतर थोडासा सीन होऊन जाईल आज सकाळी सकाळी. चलो आज पण बघायला गेलं तसं कामाचा लोड असणार आहे मे बी, कारण की उद्या भाऊबीज आहे आणि सुट्टी पण आहे. सो काम बघूया किती असणार आहे, काय असणार आहे आज. भावांनो, आज बसून ब्लॉगमध्ये शिव्या घालणं कमी करणार आहे मी, कारण की ब्लॉग आपला व्हॉट्सअप स्टोरीवरती वगैरे पण ठेवतो. त्याच्यामुळे कसं फॅमिली मेंबर्स वगैरे पण बघतात आणि लहान मुलं वगैरे पण बघतात. त्याच्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये शिव्या वगैरे मला माहिती आहे ॲज युजल माझी सवय आहे ते. सो तोंडातून निघाली तर माफी असावी पहिलेच, बट शक्यतो शिव्या द्यायला नाही लागणार असंच ब्लॉग बनवेल मी आजपासून. चला अशा प्रकारे आपण पोहोचलोय भावांनो कामावरती. पटापट शॉप ओपन करूया. गाडी आज इकडेच लावूया टायरवाल्यांच्या इथे, कारण की आज त्यापासून त्यांना 2 दिवस सुट्टी आहे. सो इकडे गाडीला काही टेन्शन नाही. आज गाडी बघू शकता तुम्ही, काल वॉश केलेली मस्तपैकी, पण रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे परत गाडीची अवस्था खराब झालेली आहे. असो, काही हरकत नाही. चला शॉप ओपन करूया आता पटापट आणि गाड्या सगळ्या बाहेर काढून घेऊया. चावी आज तर असं पण माझ्याकडेच आहे. किरण भाऊ आपले आलेले आहेत इकडे आज. किरण भाऊ, गुड मॉर्निंग. चला शॉप ओपन करतो आणि भेटतो तुम्हाला.
सो भावांनो शॉप ओपन केलेलं आहे, लाईटी वगैरे सगळं चालू केलेले आहेत आणि आता तर सगळ्यात पहिले आपण आपली प्रेझेंटी लावून घेऊया. फोन फोन चार्जिंग पे नहीं लगाया था कल? नहीं, बैटरी लो है फोन का. तो भावांनो आपल्या प्रेझेंटीचा ॲप काय आज चालू होत नाही. इकडे आलेले सगळे, काय आलाय, किरण भाऊ आलाय, इकडे पन्नाबाई आलाय, धीरज आलाय. धीरज अजून थोडंसं टेन्शनमध्ये, धीरजचा अजून काय प्रॉब्लेम झाला. मला बोलले रात्रीपर्यंत बोनस अजून सकाळ झाले 7ला झोपलं नाही बघा. भावाचा अजून बोनस आला नाही. भाऊ डिप्रेशनमध्ये गेलाय. डिप्रेशनमध्ये नाही, डिस्प्रेशनमध्ये गेलाय भाऊ. कल जो वीडियो बनाए थे कौन सा वाला? गोला वाला? पटाखा वाला. अच्छा पटाखा वाला नहीं मिलेगा. ये बेस्ट आहे. चकली खायला या भावांनो, चकली खातो सकाळी. हां फिर यूट्यूब का चैनल था तो मैंने. हो भावांनो, लोड बघू शकता तुम्ही. आपल्याकडे एक होंडा सिटी आलेली आहे इंटिरियरसाठी. पन्नाबाई, धीरज आणि किरण गाडीचं इंटिरियरचं काम करतायत. त्यानंतर आपल्याकडे सरांची सफारी आहे, तिला पण वॉशसाठी टाकली आहे. माझी वॉश करतोय तिथं. इकडे प्रयास आणि मी ग्लॉशर आलेली आपल्याकडे PPF रिमूव्हलसाठी. त्याचं PPF काढायचं काम करतोय. फरक बघू शकता तुम्ही. ही साईड PPF केलेली आहे, पूर्ण पिवळी झालेली आहे, आणि ही साईड विदाउट PPF केलेली आहे. सो PPF काढायचं काम करूया आता. हात खूप दुखतात, बट ठीक आहे, चालवून घेऊ आपण, करूया काम. चला भेटूया थोड्या वेळाने. अर्धा बोनट काढून झालं का तुम्हाला मी दाखवतो बोनटचा लुक कसा राहतो, काय राहतो ते. चलो भावांनो, लोड बघू शकता तुम्ही. एक ग्लॉशर आली आहे. इथं आपल्याला बाहेरनं पॉलिश आणि इंटिरियरचं काम करायचं आहे. इकडे एक सिटीचा वॉश होत आहे. त्यानंतर सिया जुबिया हिचं मॅटिंगचं काम करायला घेतोय मी आता. त्याच्यानंतर एक आम्ही उभी आहे, तिचं इंटिरियरचं काम झालेलं आहे, वॉशसाठी टाकायची. सियाचं काम चालू करूया. मॅटिंग आणि वॉश करायचं हिला. पन्नाबाईला सांगितलं आता ही ग्लॉशर पुढे घ्या म्हणून. मी सियाज पाठी लावून काम चालू करतो तिचं. अशा प्रकारे मॅट कापायला तयार चालू केली आहे मी. पुढच्या 2 मॅट कापून झालेल्या आहेत, पाठीमागची पण झालेली आहे. पाठीमागची मॅट फक्त आता गाडीमध्ये बसून प्रॉपरली कटिंग करायची आहे. कटिंग करतानाची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळाने. आता पहिल्या या पुढच्या 2 आहेत त्या टाकून घेऊया आपण. सो भावांनो, पुढची मॅट झालेली आहे टाकून. आता पाठीमागची मॅट टाकायला घेऊया. तर भावांनो, पाठीमागची मॅट टाकायला बसलो मी. मॅट सेट करून घेतलेली आहे. आता हिची आपल्याला कस्टम कटिंग करायची आहे. लाईक हे प्रॉपर असं इकडनं हा पण, आणि हे इकडनं असं पूर्ण प्रॉपर कट करायचं. कस्टम कटिंग करायची मॅट आपल्याला अशीच जागेवरती ठेवून. सो चला करूया आता मॅट कटिंग करायला चालू. सो अशा प्रकारे आपली एक साईडची मॅट कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फिनिश अजून आपण हे कट केलेलं नाही आहे एकदा, कारण की हे जर कट केलं तर ही मॅट खूप छोटी होऊन जाईल आणि या साईडला पूर्ण आतपर्यंत जाईल. सो एकदा कस्टमर आले का त्यांना विचारूया आपण की हे इतपत ठीक आहे की असं सीट खाली गेलेलं चालेल तुम्हाला. जर ते चालेल बोलतील तर असंच ठेवूया आपण, नाही तर मग इकडनं असं कट करून टाकूया. चला आता दुसरी साईड पण पटापट कटिंग करून घेऊया. इकडे होंडा सिटीचा वॉश झालेला आहे, समोर ग्लॉशरचं पण इंटिरियरचं काम झालेलं आहे, तिचं पॉलिशचं काम चालू करायचं आहे. चलो मॅट झाली आहे कटिंग करून दोन्ही साईडने. इथपर्यंत अशी पुढे गेलेली आहे, तशीच या साईडला पण गेली पाहिजे ॲक्च्युली. बट आता इथे खाली एक डब्बा आहे, आय गेस साऊंड सिस्टीमचा डब्बा आहे तो. सो कस्टमरला एकदा विचारू आपण आणि त्याच्यानंतर ते कटिंग करूया. चला
आता या गाडीचं इंटिरियर डिटेलिंगचं काम पण करायचं आहे. गाडी बघू शकता तुम्ही किती मळलेली आहे, किती खराब आहे गाडी आतनं. चलो गाडीचा इंटिरियर चालू करूया आता आपण. सो भावांना आपण इकडे आता ग्लॉशरचं पॉलिशचं काम करायला चालू केलं. पन्नाबाईचे हार्ड वॉटर मार्क काढत आहेत सगळे एकदम पद्धतशीर मध्ये. मी गाडीचा टार आणि डांबर जे आहे ते काढतोय या प्रोडक्टच्या मदतीने. याला जीपॅक बोलतात, जनरल पर्पज ॲडेसिव्ह क्लीनर. याने कसं हे जे डांबर दिसतात तुम्हाला बारीक बारीक, हे सगळं एकदम आरामशीर निघून जातात. हे बघा, हे बघा कसं गळायला चालू झालेलं आहे डांबर. जस्ट कपडा घ्यायचा फक्त आणि एका हलक्या हाताने वाईप करून घ्यायचं आहे. सगळं डांबर क्लिअर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे आपल्या सीएचचं पण मॅटिंगचं काम आणि इंटिरियरचं काम झालेलं आहे. गाडी वॉश करायची आता. सोनेटचं सिरॅमिकचं काम करायचं आहे. चलो. सो भावांना इकडे आपली पाठीमागे तुम्ही बघू शकता होंडा सिटी बोलतोय, सियाजची डिलिव्हरी झालेली आहे. त्याच्यानंतर एका साईडला आपलं प्रयाने या सेल्टॉसचं सिरामिकचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे ग्लॉशरचं इंटिरियरचं काम होऊन पॉलिशिंगचं काम पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे. 2च गाड्या बाकी राहिलेल्या आहेत. पटापट गाड्या संपवायच्या आणि घरी निघायचं आपल्याला. तर भावांनो, किया सेल्टॉसचं पॉलिशिंगचं काम झालं आहे. गाडी वॉश वगैरे झाली. आता सिरामिक बेमध्ये आपण गाडी मूव्ह करतोय. त्याच्यानंतर आपल्या ग्लॉशरचं पण इंटिरियरचं काम झालं आहे, पॉलिशिंगचं काम झालं आहे. गाडी आता आपण वॉश करण्यासाठी टाकतोय. दोन्ही गाड्या आपल्याला फायनल करायच्या आहेत. सेल्टॉसचं सिरामिकचं काम आज पूर्ण करून टाकायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, बिकॉज उद्या आपलं शॉप बंद असणार आहे. सुट्टी आहे भाऊबीजची आणि उद्या गाडीची डिलिव्हरी पण द्यायची आहे. सो श्री सर एकटेच येणार आहे उद्या सकाळी, कारण की गाडीमध्ये डॅश कॅम पण लावायचं आहे आपल्याला. सो डॅश कॅमची व्हिडिओ तर मी काय तुम्हाला दाखवू नाही शकत. आपला धीरज समोर उभा आहे, गाडी लावून घेतली आहे धीरजने आणि आता धीरज घेतोय गाडी वॉश करायला. बघू शकता तुम्ही गाडी एकदम पद्धतशीर मध्ये. चलो या गाडी व्हिडिओ वॉश करून सगळं फायनल वगैरे करून नंतर तुम्हाला गाडीचा फायनल लुक दाखवतो मी. हो भावांनो, आज पण पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. नक्की दिवाळी चालू आहे का पावसाळा चालू आहे त्यात नाही समजत आहे. किया सेल्टॉस आपण टाकलेली आहे सिरामिक बे मध्ये. एसी चालू केलेली आहे, टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे, टायर ड्रेसिंग लावून झाली आहे. प्रयास इकडे IP मारायला चालू करतोय. IP म्हणजे एक आयसोप्रोफाईल अल्कोहोल, जे 70% अल्कोहोलिक असतं, जेणेकरून कसं गाडीवरती आपण जे पहिले कंपाऊंडिंग केलेलं आहे त्याचं जे काय ऑइलीनेस आहे, स्टिकीनेस आहे, या सगळ्या गोष्टी निघून जातात. आणि गाडीचा लुक बघा तुम्ही, एकदम मिरर फिनिश लुक, कुठेही एकही स्क्रॅच नाही आहे. सो टेम्परेचर थोडंसं मेंटेन झालं की आपण कोट लावायला चालू करूया. 2 कोट लागणार यामध्ये. यात कसं आपल्या ग्लासेस, मेटल पार्ट्स, त्याच्यानंतर अलॉय व्हील्स आणि हे फायबर पार्ट जे आहेत या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. सो भावांना घेऊयात आपण सिरामिक लावायला. इंजिनला पूर्ण ड्रेसिंग लावून इंजिन एकदम टकाटक केलेलं आहे. बघू शकता तुम्ही इंजिनची फिनिश. जसं शोरूम मधनं भेटतं त्याच्यापेक्षा कडक झालेलं आहे आपलं इंजिन. पन्नाबाईने ग्लास मारून घेतले आहेत, ग्लासला प्रायमर मारतात पन्नाबाई इकडे. प्रयाने मी आता सिरामिक कोटिंग लावायला घेतोय. हे बघा, सो हे आहे ग्लास प्रायमर. हे आपण सगळ्या ग्लासेसवरती अप्लाय करून पुसून घेऊया, जसं आता पन्नाबाई करतायत. याच्याने कसं आपण ग्लासवरती जी सिरामिक कोटिंग लावतो ती प्रॉपरली स्टिक होऊन राहते.
आणि त्याची ड्युरेशन आहे ती जरा चांगली राहते. तो भावना आपण आता फायबरला घेतोय सिरामिक कोटिंग लावायला. तुम्ही बघू शकता इकडे प्रया फायबरला सिरामिक कोटिंग लावून घेतोय. अशा त्याच्यावरती आपण प्रत्येक फायबरवरती बॉडीवरती सगळीकडे 2 कोट अप्लाय करणार आहे. सो भावांनो फायबरला सिरामिक लावून झालेली आहे. आता प्रयाने बोनटला सिरामिक लावण्यासाठी एकदम नवीन फ्रेश पॅड घेतलेला आहे. बोनटवरती सिरामिक कोटिंग अप्लाय करायला घेतोय. सो बघू शकता तुम्ही पद्धतशीर मध्ये इकडे एक 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 करून लेअर चढवत चाललाय प्रया. असेल तुम्हाला तर बघा इथे अजून कोट नाही केलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता या साईडला इकडे सिरामिक कोट हळूहळू करून प्रयासने सगळीकडे अप्लाय केलेला आहे. इकडे अजून नाही केलेला आहे. इकडची फिनिश बघा आणि इकडची बघा. असाच करून आपल्याला सगळा ग्लास, मेटल, अलॉईज, फायबर सगळीकडे सिरामिक कोटिंग अप्लाय करायची आहे. पहिले एकदा उभा कोट लावून झाला, आता आडवा करून कोट लावतो आपण, जेणेकरून कुठे काही जर सुटलं असेल तर ते पण कव्हर होऊन जाईल. आता मी घेतलाय सिरामिक कोट लावायला. ग्लासला लावतोय मी सिरामिक कोट. आणि प्रयास आणि पन्नाबाईने जे आपलं बॉडीवरती लावलेलं त्याच्यावरती जी काय ओव्हरलेअर होती ती सगळी काढून घेतली आहे. आणि मी ग्लासवरती कोट लावायला घेतो आता. सो चालू करूया. प्लस मायनस मध्ये लावायचं आपल्याला कोट. सो भावांना आपली या सेल्टॉस झालेली आहे सिरामिक करून. तुम्ही गाडीची फिनिशिंग बघू शकता, एकदम मिरर फिनिश लुक. तसंच आपली ग्लॉस्चर पण रेडी झाली आहे. ग्लॉस्चर पण कडक कंडिशन मध्ये झाली. तिची डिलिव्हरी देतो आता. तिची पण तुम्ही फिनिश बघू शकता. एकदम शोरूम कंडिशन गाडी वाटते. त्याच्यानंतर ही इनोवा क्रिस्टा आलेली आहे. हिचं पेंटिंगचं काम करायचं आपल्याला, ते परवा होईल. त्याच्यानंतर ही सरांची गाडी आहे, हिचा पण PPF केलेला. गाडी उद्या चालली आहे केरळला, त्याच्यामुळे एकदा प्रॉपर वॉशसाठी आलेली गाडी आपल्याकडे. गाडी बघा अशी टमाटर सारखी लाल लाल दिसते. भावांनो शॉप केलंय पण तुम्ही बघा आपले 3M गुड न्यूज आहे. फोन हलवायची काय गरज होती? माझा फोन शेक झाला ना. कोकण कुठे आहे रे? कोकण. ओके. सो भावांनो शॉप केलेलं आहे बंद आपण. इकडे बघू शकता. आणि धीरज तुम्हाला एक गुड न्यूज देतोय. दे गुड न्यूज. बोनस भेटलाय आपल्याला, पार्टी करा. सो धीरज खुश झालेला आहे. थोड्या वेळाने पन्नाबाईला पण कॉल करूया आपण. आमची आज सगळ्यांनी काशी करा, आम्ही पार्टी करणार आहे. सो थोड्या वेळाने पन्नाबाईला पण फोन करून आपण विचारूया बोनसचा काय विषय काय नाही ते. चलो भेटूया गाडीवरती घरी जाताना, म्हणजे घरी जायलाच निघतो आता. थोड्या वेळाने भेटूया, चला. सो भावांनो आलो आहे आत्ताच घरी. थोडासा सीन झाला आहे. हेल्मेटचा माउंट थोडासा अस्ताव्यस्त झालेला आहे. तो परत सेट करायला लागणार आहे. सेट करायला खूप टाईम जातो, त्याच्यामुळे मी तो टाईम वाया घालवत न बसलो आहे. डायरेक्ट शॉपवरनं सुटल्यानंतर घरी आलो आहे आणि आता व्लॉगचा एंड करायची तयारी चालू आहे. बट त्याआधी बघा मी रेडी झाली आज पाडव्यासाठी. कशी दिसते? सो मम्मी रेडी झालेली आहे फोटो काढण्यासाठी. मम्मी अजूनपर्यंत रेडी होऊन थांबलेली आहे. मी जस्ट आलो आहे, पटापट मम्मीचे फोटो काढतो, त्याच्यानंतर फ्रेश होतो, जेवतो, व्लॉग एडिट करतो आणि झोपायची तयारी करतो. सो
उद्या भेटूया. आजच्या ब्लॉगमध्ये काय जास्त दाखवायला भेटलेलं नाही कारण की काम खूप होतं, खूप म्हणजे खूप. अक्षरशः वैताग आलेला आहे आज काम करून करून. विचार केलेला आज दिवाळी पाडवा आहे, सगळ्यांना सुट्टी असेल, सगळे घरी राहतील. बट आज सगळ्यांच्या म्हणजे नाही ना म्हणता 8 ते 9 गाड्यांच्या आज आपण डिलेवऱ्या दिलेल्या आहेत कामं संपवून. त्यात किया सोनेटचं काम पण निघता निघता सगळं संपवलेलं आहे आणि आलेलो आहे घरी. सो आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आहे भाऊबीज. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण बघूया कितपत शूट करता येणार आहे की सगळे फॅमिलीवाले येणार आहेत घरी. सो बघूया. आजसाठी एवढंच. चलो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.